किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांचं मिळून 15 जणांचं शिष्टमंडळ, ज्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे, सर्व संघटनांचा समावेश आहे, बांधकाम कामगार फेडरेशनचे आमचे नेते त्यांचा समावेश आहे. आम्ही आता मुंबईकडे निघालेलो आहोत. 4 वाजता बैठक आहे, 3 वाजता आम्ही तिथे पोहोचणार आहोत. आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. त्या आमच्याबरोबर आत्ता या सगळ्या मार्चमध्ये सामील झालेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं शिष्टमंडळ जे अभ्यासू आहे, मागण्यांच्याबद्दलची जाण आहे आणि प्रश्न सोडून घेण्याच्याबद्दलचे काही अनुभव असणारं शिष्टमंडळ आम्ही बनवलं आहे आणि आम्ही आता मुंबईच्या दिशेनं निघालेलो आहोत. काय अपेक्षा आहे सरकारकडून? सातत्यानं जे लोक आमचे सामील होत आहेत, आपण पाहिलं पहिल्या दिवशी चालले 24 किलोमीटर, रात्री थंडी गाठ्याचे थांबले, आत्ता परत संख्या वाढते आहे आणि आम्ही संगमनेरपर्यंत पोहोचेपर्यंत याची संख्या अजून डबल झालेली दिसेल. त्यामुळे सरकारकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की हा या महिन्यातला 3रा लाँग मार्च आहे. ठाणे पालघरचा जवळजवळ 55,000 लोकांचा, नाशिक जिल्ह्याचा 50,000 लोकांचा, आता परत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाँग मार्च निघतोय. तर मागण्यांची अंमलबजावणी करावी यासाठीचा हा अट्टाहास आहे. पुन्हा पुन्हा असं शेतकऱ्यांना, गरिबांना, श्रमिकांना, महिलांना चालायला लावू नका, ही विनंती आणि आव्हान आम्ही सरकारला करतोय. अंमलबजावणी करा, पगार वाढवा, आदिवासी शेतकरी आहेत, बाकी आहेत, पाण्याचा हक्क, जमिनीचा हक्क त्यांना द्या, आमच्या मेडिक्लेमच्या योजनेबाबत विचार करा, बांधकाम कामगारांच्या, हे आव्हान सरकारला आम्ही करतो आहे.